सो मला सरप्राईज म्हणून माझ्या 16व्या वाढदिवशी आई बाबा टेलिस्कोप घेऊन आले माझ्या घरी आणि त्यानंतरच लगेच टोटल ल्युनर एक्लिप्स होतं, चंद्रग्रहण होतं आणि त्यासाठी म्हणून मी हँडमेड पोस्टर्स करून माझ्या सोसायटीमध्ये लावले की माझ्या टेलिस्कोपमधून बघायला या. माझ्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला बोलवलं, मग त्यांना मी टेलिस्कोपमधूनही दाखवलं, त्याबद्दलची माहिती पण सांगितली अँड दॅट वॉज लाईक माय फर्स्ट स्टार गेझिंग प्रोग्राम. तो माझा फर्स्ट क्लू होता हे समजून घेण्यामध्ये की मला ॲस्ट्रॉनॉमीबद्दल फक्त शिकायला आवडतं असं नाही, तर त्याबद्दल मी समजावूनही चांगलं सांगू शकते. आणि या स्टार गेझिंगला ना आम्ही एक थोडासा वेगळा अँगल देण्याचा प्रयत्न करतो. मी सांगताना ग्रीक मॅथॉलॉजिकल स्टोरी तर सांगतेच, पण इंडियन मॅथॉलॉजिकल स्टोरीज पण त्याबद्दलच्या सांगते. म्हणजे मृग नक्षत्रामध्ये ॲक्च्युली त्या हरणाचा आकार कसा दिसतो, मग तो व्याधाचा बाण कुठे लागलाय, त्या हरणाचं रक्त कुठे पडलंय हेही मी सांगू शकते. आणि ओरॅन द हंटरचे, त्या हंटरचे खांदे कुठे आहेत, डोकं कुठे आहे, त्याच्या कमरेचा पट्टा, त्याचा कुत्रा कुठे आहे, हेही सगळं सांगते. सो अशा तर दोन्हीचं कॉम्बिनेशन मिळून स्टार गेझिंग करणाऱ्याला सुद्धा एक वेगळाच आस्पेक्ट मिळतो आणि मजा येते.